नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.7 यातील क्वेश्चन 11 प्रूव्ह दॅट ए प्लस ए ट्रान्सपोज इज अ सिमेट्रिक अँड ए मायनस ए ट्रान्सपोज इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आपल्याला मॅट्रिक्स ए दिलेला आहे, तर या मॅट्रिक्समध्ये जर आपण त्याचं ट्रान्सपोज ॲड केलं तर मिळणारं मॅट्रिक्स आपल्याला सिमेट्रिक मिळते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ए प्लस ए ट्रान्सपोज ही जी व्हॅल्यू असेल, दोघांची ॲडिशन केल्यानंतर जे मॅट्रिक्स आपल्याला मिळणार आहे ते मॅट्रिक्स सिमेट्रिक मिळणार आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह करणार आपण? आपण हे पाहिलेलं आहे, एखादं मॅट्रिक्स असेल आणि त्याचं ट्रान्सपोज जर हे दोन इक्वल असतील तर आपण काय म्हणणार? ए मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे, सिमेट्रिक आहे असं आपण म्हणतो, बरोबर आहे. त्याप्रमाणे ए प्लस ए ट्रान्सपोज दोन टर्म आहेत, म्हणजे दोन मॅट्रिक्स आहेत, परंतु ॲडिशन केल्यानंतर एकच मॅट्रिक्स मिळेल आणि ते जर इक्वल असेल, ॲडिशन करून मिळणाऱ्या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे या व्हॅल्यू इक्वल असतील तर आपण काय म्हणणार? हे मॅट्रिक्स कसं आहे? सिमेट्रिक आहे. आणि हे मॅट्रिक्स आपल्याला स्क्यू सिमेट्रिक दाखवायचं आहे. ए मायनस ए टी आणि याचं ट्रान्सपोज जर ही व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर आपण काय म्हणणार? हे मॅट्रिक्स कसं आहे? स्क्यू सिमेट्रिक. आधी आपण ही व्हॅल्यू काढू, नंतर ट्रान्सपोज काढू आणि इक्वल येते का चेक करू आपण. आधी हे सॉल्व करू आपण, नंतर हे सॉल्व करू. आधी हे सॉल्व करू. सोल्युशन आपल्याला मॅट्रिक्स ए दिलेला आहे. हा फर्स्ट सब क्वेश्चन आधी सॉल्व करू आपण. हेअर ए इक्वल टू मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे 1 2 4 3 2 1 -2 -3 आणि 2. आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. ए किंवा आधी ट्रान्सपोजची व्हॅल्यू काढून घ्या किंवा नाही काढली तर येथे काढा. इक्वल टू ए प्लस ए टी ही व्हॅल्यू काढू आपण. ए म्हणजे हे मॅट्रिक्स 1 2 4 3 2 1 -2 -3 2. त्यामध्ये प्लस करणार आपण ए मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज. याचं ट्रान्सपोज रोला कॉलम कन्वर्ट करणार 3 2 1 -2 -3 आणि 2. ही एची व्हॅल्यू आहे, ही एच्या ट्रान्सपोजची आहे, बरोबर आहे. ए आणि ए टी दोघांची ॲडिशन केली आपण. आता ही ॲडिशन करू. 1 + 1 2 होतील. डायरेक्टली तो 1 + 1 2 2 + 3 5 होतील. 4 + -2 प्लस मायनस मायनस होतील. 4 - 2 म्हणजे 2 होतील. 3 + 2 5 2 + 2 4. करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन 1 हे -3 म्हणजे -2 होतील. -2 + 4 म्हणजे 2 -3 + 1 म्हणजे -2 2 + 2 4. ही ॲडिशन कशाची आली? ए प्लस ए ट्रान्सपोज. ही व्हॅल्यू काढली आपण, सपोज 1 नंबर. आता या ब्रॅकेटचं ट्रान्सपोज घेऊ. दोन मॅट्रिक्स आहेत, परंतु आता एकच मॅट्रिक्स आपल्याला मिळत आहे ॲडिशन केल्यानंतर. आता या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज घेऊ आपण. देअरफॉर ए प्लस ए ट्रान्सपोज आणि आता ब्रॅकेटचं ट्रान्सपोज घेऊ आपण. या ब्रॅकेटची व्हॅल्यू ही आहे, बरोबर आहे. तर आता ट्रान्सपोज घ्यायचा आहे, म्हणजे या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज रोला कॉलम करणार 2 5 2 2 5 2 5 4 -2 5 4 -2 2 -2 4 2 -2 आणि 4. सपोज 2 नंबर. याची जी व्हॅल्यू आहे त्याच्या ट्रान्सपोजची व्हॅल्यू तीच आहे, बरोबर आहे. 2 5 2 2 5 2 सेम एलिमेंट आहेत. 5 4 -2 2 -2 4 म्हणजे राईट साईड इक्वल आहेत. म्हणजेच काय? हे आणि हे इक्वल आहेत. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 आपण काय लिहिणार? ए प्लस ए टी इक्वल आहे ए प्लस ए ट्रान्सपोज आणि त्याचंही ट्रान्सपोज, बरोबर आहे. राईट साईड इक्वल असल्यामुळे लेफ्ट साईड इक्वल आहेत. एखादा मॅट्रिक्स आहे, सपोज हे एक मॅट्रिक्स आलेला आहे,
बरोबर आहे. सपोज पी इक्वल आहे, हे एक मॅट्रिक्स पी आणि त्याचं ट्रान्सपोज याप्रमाणे असेल तर आपण काय म्हणणार, पी हे सिमेट्रिक आहे. बरोबर आहे. म्हणजेच हे मॅट्रिक्स कसं आहे, सिमेट्रिक आहे. देअरफॉर ए प्लस ए टी is a symmetric matrix. ए प्लस ए टी सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल, हा डायगोनल आहे, आपल्याला माहिती आहे सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये डायगोनलचा प्रत्येक एलिमेंट 0 नसला तरी चालतो, परंतु हा जो येथे एलिमेंट आहे, सपोज हा डायगोनल आहे, येथे आपण असा फोल्ड केला मॅट्रिक्स तर हा 5 यावर ओव्हरलॅप होईल. बरोबर आहे. अशी आपण घडी घातली, या डायगोनलमधून आपण अशी घडी घातली तर 5ला ओव्हरलॅप होतील, 2वर ओव्हरलॅप होतील आणि हे -2 ला ओव्हरलॅप होतील. एलिमेंट सारखेच मिळत आहेत. 5 हा 2 तर हा 2, या कॉर्नरचा 2 तर या कॉर्नरचा 2. येथे फर्स्ट रोच्या सेंटरमध्ये 5 आहे तर फर्स्ट कॉलमच्या सेंटरमध्ये 5 आहे. बरोबर आहे. इकडे -2 तर इकडे -2. हा थर्ड कॉलम आहे, थर्ड कॉलमचा मिडलचा एलिमेंट तर थर्ड रोचा मिडलचा एलिमेंट सारखे आहेत. हा एलिमेंट येथे ओव्हरलॅप होईल, हा एलिमेंट येथे ओव्हरलॅप होईल आणि हा एलिमेंट येथे ओव्हरलॅप होईल. एलिमेंट इक्वल आहेत. 5 2 2 -2 2. डायगोनलचा विचार करू नका. बरोबर आहे. हे इक्वल आहेत. जर अशी आपण घडी घातली तर एकावर एक ओव्हरलॅप होतील, म्हणजे इक्वल एलिमेंट असतील तर आपण काय म्हणणार, सिमेट्रिक. आणि सपोज येथे हेच एलिमेंट परंतु येथे साईन अपोजिट असतील, किंवा हेच एलिमेंट येथे त्यांचे साईन अपोजिट असतील, एलिमेंट सारखे परंतु साईन अपोजिट असेल आणि डायगोनलचा प्रत्येक एलिमेंट 0 असेल तर ते कसं असेल, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आपण ए प्लस ए टी सिमेट्रिक आहे म्हणून प्रूफ केलेलं आहे. आता ए मायनस ए टी हे स्क्यू सिमेट्रिक आहे म्हणून प्रूफ करायचं आपल्याला. ए मायनस ए टी कसं आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, ते आपण प्रूफ करू. हे लिहून घ्या. आता ते प्रूफ करू आपण. आपल्याला हे मॅट्रिक्स दिलेलं आहे आणि ए मायनस ए टी हे कसं आहे, स्क्यू सिमेट्रिक, ते प्रूफ करायचं आहे आपल्याला. ए मायनस ए टी ही व्हॅल्यू काढू आधी, नंतर आपण ट्रान्सपोज घेऊ. एचं मॅट्रिक्स हे आहे 1 2 4 3 2 1 -2 -3 आणि 2 मायनस या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज 1 2 4 रोला कॉलम कन्वर्ट करणार 3 2 1 -2 -3 आणि 2. ही सबट्रॅक्शन घेऊ आपण. 1 - 1 0, 2 - 3 म्हणजे -1, 4 मायनस प्लस होतील, 4 + 2 म्हणजे 6, 3 - 2 1, 2 - 2 2 - 2 म्हणजे 0, 1 मायनस प्लस होतील, 1 + 3 म्हणजे 4, -2 - 4 म्हणजे -6, -3 - 1 म्हणजे -4, 2 - 2 0. ही व्हॅल्यू ए मायनस ए टीची आहे. बरोबर आहे. आपल्याला ट्रान्सपोज पाहिजे. ही व्हॅल्यू काढली आपण, तर आता देअरफॉर याचं ट्रान्सपोज घेऊ आपण. पूर्ण ब्रॅकेटचं ट्रान्सपोज म्हणजे या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज होईल. बरोबर आहे. या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज रोला कॉलम कन्वर्ट करू. 1 0 4 -6 -4 आणि 0. सपोज हे 3 नंबर, कारण 1 आणि 2 नंबर आपण यापूर्वी दिलेले आहेत. सपोज हे 3 नंबर, दोन्ही व्हॅल्यू सारखे आहेत का, आणि हे 4 नंबर व्हॅल्यू सारखेच आहेत परंतु साईन अपोजिट आहेत. येथे 1 आहे, येथे -1, येथे -6, येथे +6, येथे -1. डायगोनल एलिमेंट 0 आहेत. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सला डायगोनल एलिमेंट 0 असतात, हे लक्षात राहू द्या. -1 तर येथे +1 आहे, 6 -6 म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट कसे आहेत, सारखेच आहेत परंतु साईन अपोजिट आहेत. बरोबर आहे. -6 + 6 -4 + 4 म्हणजे आपण असं लिहू शकतो, ही व्हॅल्यू याला इक्वल आहे परंतु येथे मायनस आहे म्हणजे निगेटिव्हमध्ये आहे. बरोबर आहे.
देअरफॉर किंवा इथे मायनस कॉमन काढला तर या दोन व्हॅल्यू इक्वल मिळतील आपल्याला. जर यातून मायनस कॉमन काढला आपण तर या दोन व्हॅल्यू इक्वल मिळतील. जर इथे मायनस कॉमन काढला आपण तर दोन मॅट्रिक्स इक्वल मिळतील. म्हणजेच काय, सपोज हे 4 नंबर फ्रॉम 3 and 4 फ्रॉम 3 and 4 आपण असं लिहू शकतो 3 and 4 वरून ए मायनस ए ट्रान्सपोज आणि याचा ट्रान्सपोज घेतला आपण. ही व्हॅल्यू इक्वल आहे. येथे मायनस कॉमन काढला आपण, मायनस कॉमन काढले तर हे दोन ब्रॅकेट सारखेच होतील. मायनस कॉमन काढला आपण येथे तर या दोन व्हॅल्यू इक्वल होतील. बरोबर आहे. ही व्हॅल्यू म्हणजेच काय, ही व्हॅल्यू मायनस ए ट्रान्सपोज. मायनस साईन असेल तर आपण काय म्हणणार, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. देअरफॉर हे मॅट्रिक्स ए ट्रान्सपोज इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. पहा या मॅट्रिक्ससाठी आपण हे आणि हे प्रूफ केलेलं आहे. बरोबर आहे. आता या मॅट्रिक्ससाठी हे आणि हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता मॅट्रिक्स आपण हे घेणार. पहा या मॅट्रिक्ससाठी आपण प्रूफ केलेलं आहे. आता या मॅट्रिक्ससाठी प्रूफ करू आपण. सोल्युशन आपल्याला एची व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर आहे. आधी आपण ही व्हॅल्यू काढू ए प्लस ए टी. मॅट्रिक्स हे घेऊन आपल्याला हे मॅट्रिक्स दोघांची ॲडिशन आपल्याला सिमेट्रिक दाखवायची आहे. येथे प्लस असेल तर सिमेट्रिक आणि मायनस असेल तर स्क्यू सिमेट्रिक. पहा याचं मॅट्रिक्स हे घेणार आपण 5 2 -4 3 -7 2 4 -5 -3 आणि प्लस याचं ट्रान्सपोज, ए मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज, याचं ट्रान्सपोज ते ॲड करायचं आपल्याला. रोला कॉलम कन्वर्ट करू. 4 -5 -3 किंवा एका स्टेपमध्ये तुम्ही आधी ए ट्रान्सपोजची व्हॅल्यू काढून घ्या, नंतर डायरेक्ट पुट करता येईल तुम्हाला. पहा ही ॲडिशन करा. 5 + 5 10 2 + 3 5 -4 + 4 -4 + 4 म्हणजे 0 होईल. 3 + 2 5 -7 प्लस मायनस मायनस होतील. -7 आणि हे -7 म्हणजे -14. 2 + -5 प्लस मायनस मायनस म्हणजे 2 - 5 म्हणजे -3. 4 + -4 प्लस मायनस मायनस 4 - 4 म्हणजे 0. -5 + 2 म्हणजे -3. -3 आणि हे -3 म्हणजे -6. ही व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला ए प्लस ए टी. बरोबर आहे. आता हे एक मॅट्रिक्स आहे, दोघांची ॲडिशन आहे, परंतु आपल्याला एक मॅट्रिक्स मिळालेला आहे. आता या मॅट्रिक्सचा आपण काय घेऊ, ट्रान्सपोज घेऊ. जर दोन व्हॅल्यू इक्वल असतील तर हे मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे. बरोबर आहे. कारण ए = ए ट्रान्सपोज ही कंडिशन असेल म्हणजे एखादं मॅट्रिक्स आणि त्याचं ट्रान्सपोज दोन इक्वल असतील तर आपण काय म्हणणार, हे मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे. त्यासाठी याचं ट्रान्सपोज काढू आपण. देअरफॉर ए प्लस ए टी याच मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज. ही व्हॅल्यू काढली, एक मॅट्रिक्स मिळत आहे. पुन्हा त्या मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे म्हणजे याचं ट्रान्सपोज. इथे आपण टी लिहिणार, या ब्रॅकेटला टी लिहिणार. बरोबर आहे. याचं ट्रान्सपोज म्हणजे रोला कॉलम कन्वर्ट करू. 10 5 0 हे 5 -14 आणि -3 0 -3 -6 0 -3 -6. पहा हे एक मॅट्रिक्स आहे आणि त्या मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेतलेला आहे. बरोबर आहे. फ्रॉम 1 and 2 दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत का, 10 5 0 5 म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत. बरोबर आहे. हे राईट साईड इक्वल असल्यामुळे लेफ्ट साईड इक्वल आहेत. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 म्हणजे ए प्लस ए टी हे मॅट्रिक्स इक्वल आहे ए प्लस ए टी याच्या ट्रान्सपोजला. बरोबर आहे.
अशी कंडिशन असेल तर आपण काय म्हणणार, म्हणजे हे मॅट्रिक्स कसं आहे, सिमेट्रिक आहे. देअरफॉर A + AT. पहा सिमेट्रिकमध्ये डायगोनलचे एलिमेंट 0 नसले तरी चालतात, परंतु पहा डायगोनलमधून आपण असं फोल्ड केलं तर 5ला 5 ओव्हरलॅप होईल, 0ला 0 आणि -3ला -3 एलिमेंट इक्वल येत आहेत. बरोबर आहे. इक्वल असेल तर ते मॅट्रिक्स सिमेट्रिक इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. पहा आता तुम्हाला सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक ही कन्सेप्ट पूर्ण लक्षात आलेली आहे. आता हे मॅट्रिक्स आपण सिमेट्रिक दाखवलेलं आहे. आता हे मॅट्रिक्स आपल्याला स्क्यू सिमेट्रिक आहे म्हणून प्रूव्ह करायचं आहे. ही व्हॅल्यू काढू आपण. A - AT 5 2 -4 3 -7 2 4 -5 -3. यातून मायनस करणार AT म्हणजे याचं ट्रान्सपोज मायनस करू. पहा ट्रान्सपोजची व्हॅल्यू तुम्ही आधी काढून घ्या वाटल्यास, किंवा अशी डायरेक्ट काढली तरी चालेल. याचं ट्रान्सपोज म्हणजे रोला कॉलम करणार. 5 2 -4 सेकंड रो तर इथे सेकंड कॉलम होईल, थर्ड रो तर इथे थर्ड कॉलम होईल. तो हे झालं ट्रान्सपोज. बरोबर आहे. ही सबट्रॅक्शन करू. 5 - 5 0 2 - 3 म्हणजे -1 -4 -4 -8 होतील. 3 - 2 1 -7 हे मायनस प्लस होतील. -7 + 7 0 2 हे मायनस प्लस होतील. 2 + 5 म्हणजे 7 4 मायनस प्लस होतील. 4 + 4 8 -5 -2 म्हणजे -7 -3 प्लस -3 + 3 म्हणजे 0. ही व्हॅल्यू कशाची आहे, A - AT. हे एक आपल्याला मॅट्रिक्स मिळालेलं आहे. बरोबर आहे. याचं ट्रान्सपोज घेऊ आपण, म्हणजे या ब्रॅकेटचं ट्रान्सपोज. याचं ट्रान्सपोज सपोज हे 3 नंबर, कारण 1 आणि 2 नंबर आपण दिलेले आहेत. हे 3 नंबर. याचं ट्रान्सपोज रोला कॉलम कन्वर्ट करू. 0 -1 -8 1 0 7 8 -7 0 8 -7 आणि 0. पहा सपोज 4 नंबर. पहा हे मॅट्रिक्स आपल्याला कसं दाखवायचं आहे, स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिक असेल तर डायगोनलचे एलिमेंट 0 असतात, 0 आलेले आहेत. बरोबर आहे. फोल्ड केल्यानंतर म्हणजे 1 -1 -8 तर इथे +8, इथे 7 तर इथे -7 म्हणजे साईन अपोजिट असतात. एलिमेंट सारखे परंतु साईन अपोजिट. बरोबर आहे. 3 आणि 4 म्हणजे हे मायनसने इक्वल आहेत. जर इथे मायनस साईन कॉमन काढला आपण, किंवा इथे मायनस साईन कॉमन काढला आपण, तर हे आणि हे इक्वल होतील. बरोबर आहे. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे मायनस हे मॅट्रिक्स. बरोबर आहे. किंवा इथे मायनस साईन कॉमन काढा तुम्ही. पहा देअरफॉर A - A ट्रान्सपोज. आपल्याला स्क्यू सिमेट्रिक दाखवताना मायनस साईन कॉमन काढा. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे काय होईल, हे प्रत्येकाचं साईन चेंज होईल. हे -1 होईल, -8 साईन 1 0 हे +7 होतील, हे 8 होतील, हे -7 होतील आणि हे 0. हे आणि हे इक्वल आहेत. बरोबर आहे. 0 1 8 0 1 8 -1 0 7 -8 7 0 म्हणजे या मॅट्रिक्सऐवजी आपण हे लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, A - A ट्रान्सपोज इक्वल आहे मायनस. पहा या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज इक्वल आहे, परंतु साईन अपोजिट आहे, मायनस आहे. त्याच्यामुळे आपण काय लिहिणार, स्क्यू सिमेट्रिक. देअरफॉर A - A ट्रान्सपोज इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. पहा सोपं आहे. याची व्हॅल्यू काढून घ्यायची, नंतर ट्रान्सपोजची व्हॅल्यू काढून घ्यायची, याची व्हॅल्यू काढून घ्यायची, ट्रान्सपोजची व्हॅल्यू काढून घ्यायची. स्क्यू सिमेट्रिक दाखवताना मायनस साईन कॉमन काढायचं आहे, आणि येथे मायनस साईन कॉमन काढायची गरज नाही आहे, कारण दोन्ही इक्वलच मिळत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. एक्सप्रेस द फॉलोइंग मॅट्रिसेस ॲज द सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. पहा इथे 2 सब क्वेश्चन्स आहेत. हा आधी सॉल्व करू आपण, हा नंतर सॉल्व करू. आपल्याला काय दिलेलं आहे, एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि
काय विचारलेलं आहे, हे मॅट्रिक्स सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स दोघांची ॲडिशन मिळून हे मॅट्रिक्स तयार होत आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, यामध्ये 2 सब क्वेश्चन्स आहेत. सेकंड सब क्वेश्चन आपण नंतर सॉल्व करू, आधी हा सॉल्व करू. येथे आपल्याला काय दिलेलं आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग मॅट्रिक्स. हे मॅट्रिक्स आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे ॲज दी सम ऑफ सिमेट्रिक. हे मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक दोघांची ॲडिशनमध्ये आपल्याला हे एक्सप्रेस करायचं आहे. दोघांची ॲडिशन त्यामध्ये आली पाहिजे या मॅट्रिक्समध्ये. सपोज हे मॅट्रिक्स ए आहे, आपण हे मॅट्रिक्स ए म्हणून कन्सिडर करू. पहा, आपण हे पाहिलेलं आहे ए मॅट्रिक्स आणि त्याचं ट्रान्सपोज दोघांची ॲडिशन असेल हे आहे, तर हे मॅट्रिक्स सिमेट्रिक असते. मागच्याच प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे आपण ए प्लस ए ट्रान्सपोज म्हणजे सिमेट्रिक. हे मॅट्रिक्स कसं असेल, सिमेट्रिक. आणि ए मायनस ए ट्रान्सपोज हे मॅट्रिक्स कसं असते, स्क्यू सिमेट्रिक. मागच्या प्रॉब्लेममध्ये क्वेश्चन नंबर 11मध्ये आपण हे पाहिलेलं आहे, स्क्यू सिमेट्रिक. परंतु आता हे मॅट्रिक्स आपल्याला या दोघांच्या सममध्ये एक्सप्रेस करायचं आहे, दोघांच्या ॲडिशनमध्ये. ए इक्वल टू हाफ ए प्लस ए ट्रान्सपोज आणि प्लस हाफ ए मायनस ए ट्रान्सपोज. पहा, हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला ए इक्वल टू एच मिळणार आहे. पहा, कोणताही स्क्वेअर मॅट्रिक्स आपण या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे हे काय आहे, सिमेट्रिक. एवढी व्हॅल्यू सिमेट्रिक आहे, बरोबर आहे, सिमेट्रिक. आणि ही व्हॅल्यू काय आहे, स्क्यू सिमेट्रिक. पहा, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला ए इक्वल टू एच मिळणार आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर फक्त आपण अरेंजमेंटसाठी सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक येण्यासाठी आपण ही अरेंजमेंट केलेली आहे. हे लक्षात ठेवा, ए इक्वल टू हाफ सिमेट्रिक प्लस हाफ स्क्यू सिमेट्रिक. आता आपण याप्रमाणे कन्स्ट्रक्शन करू आणि व्हेरीफाय करू आपण, म्हणजे ते एक्सप्रेस करू आपण याला सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिकमध्ये. पहा सोल्युशन. पहा, हे मॅट्रिक्स आपण ए म्हणून कन्सिडर केलेलं आहे. फॉर अ मॅट्रिक्स ए, पहा या मॅट्रिक्ससाठी फॉर अ मॅट्रिक्स ए, पहा या मॅट्रिक्ससाठी ए प्लस ए टी is always symmetric and a minus a transpose. प्लस असेल तर सिमेट्रिक आणि मायनस असेल तर स्क्यू सिमेट्रिक. and a minus a t is always स्क्यू सिमेट्रिक. पहा, एवढं सेंटेन्स लिहा, स्क्यू सिमेट्रिक. या ए मॅट्रिक्ससाठी जर त्यामध्ये ट्रान्सपोज ॲड केला तर सिमेट्रिक येते आणि ट्रान्सपोज मायनस केला तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मिळते आपल्याला. देअरफॉर ए इक्वल टू, येथे हाफ सिमेट्रिकसाठी ए प्लस ए टी लिहा आणि प्लस हाफ ए मायनस ए टी. ए मॅट्रिक्स म्हणजे हे मॅट्रिक्स, बरोबर आहे. आता आपण एकाच्या व्हॅल्यू काढू, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आणि ही पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. नाऊ ए प्लस ए ट्रान्सपोज ही व्हॅल्यू काढू आपण. ए म्हणजे हे मॅट्रिक्स 4 -2 3 -5 प्लस करायचं आहे याचं ट्रान्सपोज, ए मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे रोला कॉलम 4 -2 3 -5. ही ॲडिशन घेऊ आपण. 4 + 4 8 होतील, -2 + 3 म्हणजे 1, 3 - 2 म्हणजे 1, -5
हे -5 म्हणजे -10. ही व्हॅल्यू आहे a + at. a + atची व्हॅल्यू काढली आपण, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू काढू आपण a - at. नाऊ a - at. एचं मॅट्रिक्स 4 -2 3 -5. फक्त प्लस ऐवजी मायनस घेणार आणि एचं ट्रान्सपोज रोला कॉलम करणार 4 3 -2 -5. ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला इक्वल टू 4 - 4 0 -2 हे -3 -5. 3 मायनस प्लस होतील 3 + 2 म्हणजे 5. -5 हे +5 होतील -5 + 5 0. a - at. हा डायगोनल आहे आणि हे एलिमेंट कसे आहेत अपोजिट आहेत म्हणजे हे स्क्यू सिमेट्रिक आहे. हे एलिमेंट इक्वल आहेत म्हणजे हे सिमेट्रिक आहे. a + a ट्रान्सपोज ही पण व्हॅल्यू काढली आपण आणि ही पण व्हॅल्यू काढलेली आहे. या दोन्ही व्हॅल्यू आपण येथे पुट करू आता. पण नाऊ a इक्वल टू a म्हणजे हे मॅट्रिक्स, बरोबर आहे. ते आपण एक्सप्रेस करत आहोत याप्रमाणे. हाफ ही व्हॅल्यू किती आली a + atची हे मॅट्रिक्स हाफ त्याची व्हॅल्यू पुट करू आपण 8 1 1 -10 8 1 1 -10 आणि प्लस a - atची व्हॅल्यू ही आहे 0 -5. हे हाफ आणि ही व्हॅल्यू किती आहे 0 -5 5 0 0 -5 5 0. 1/2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 2 ने डिवाइड करू प्रत्येक एलिमेंटला. हे 4 होतील हे 1/2 होतील 1/2 × 1 म्हणजे 1/2च होतील. 1/2 ने -10 ला मल्टिप्लाय केलं तर हे -5 होतील किंवा 2 ने डिवाइड करायचं किंवा 1/2 ने मल्टिप्लाय करायचं एकच आहे. प्लस आता हे 2 ने डिवाइड करू प्रत्येक एलिमेंटला 0 होतील -5/2 होतील 5/2 आणि 0. a इक्वल टू ही व्हॅल्यू कशाची आहे एची, बरोबर आहे. हे मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे आणि हे कसं आहे स्क्यू सिमेट्रिक, बरोबर आहे. हे मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे सिमेट्रिक आणि हे कसं आहे स्क्यू सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक. सिमेट्रिक का आहे कारण डायगोनलचे एलिमेंट कोणते असेल तरी चालेल. सिमेट्रिकला डायगोनलचे एलिमेंट 0 नसले तरी चालतात, परंतु स्क्यू सिमेट्रिकला डायगोनल एलिमेंट 0 पाहिजेत. येथे 0 आहेत. स्क्यू सिमेट्रिकला हे दोन एलिमेंट इक्वल. या डायगोनलमधून आपण जर घडी केली तर हा एलिमेंट यावर ओव्हरलॅप होईल, बरोबर आहे, म्हणजे इक्वल आहेत. हा एलिमेंट याला इक्वल आहे, बरोबर आहे, परंतु हा एलिमेंट याला इक्वल आहे. क्वांटिटी सारखीच आहे फक्त साईन अपोजिट आहेत. 5/2 5/2 इथे मायनस आहे इथे प्लस आहे. तेच एलिमेंट आहेत फक्त साईन अपोजिट आहे. तशी कंडिशन असेल तर स्क्यू आणि इक्वल असतील तर सिमेट्रिक. म्हणजे ए मॅट्रिक्स म्हणजे हे मॅट्रिक्स म्हणजे दिलेलं मॅट्रिक्स कसं आहे सममध्ये आहे, ॲडिशन आहे. सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक आपण एक्सप्रेस केलेलं आहे. येथे लिहिणार देअरफॉर गिवन मॅट्रिक्स किंवा दिलेलं मॅट्रिक्स ए गिवन मॅट्रिक्स इज द सम ऑफ सिमेट्रिक and skew symmetric matrix. याच्या खाली सिमेट्रिक लिहा आणि याच्या खाली स्क्यू सिमेट्रिक लिहा म्हणजे लक्षात येईल आपल्या दिलेल्या मॅट्रिक्स दोघांची सम आहे. गिवन मॅट्रिक्स इज द सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. यामध्ये दोन सब क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट सब क्वेश्चन आपण सॉल्व केलं आहे. आता सेकंड सब क्वेश्चन सॉल्व करू. त्यासाठी हे सेंटेन्स ॲज इट इज असंच राहणार आहे, फक्त मॅट्रिक्स आपलं चेंज होईल. पहा सेकंड सब क्वेश्चन मॅट्रिक्स हे आहे. सपोज हे मॅट्रिक्स ए घेऊ आपण.
ए इक्वल टू पहा पहिलं सेंटेन्स आधी हे लिहा नंतर हे लिहा. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण आणि नंतर ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. ए प्लस ए टी सिमेट्रिक आहे आणि ए मायनस ए टी स्क्यू सिमेट्रिक आहे. आधी ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. ए प्लस ए टी किंवा आधी एच्या ट्रान्सपोजची व्हॅल्यू काढून घ्या म्हणजे डायरेक्ट पुट करता येईल किंवा अशी डायरेक्ट येथे लिहिली तरी चालेल. ए प्लस ए टी ही व्हॅल्यू काढणार. एचं मॅट्रिक्स हे आहे 3 3 -1 -2 -2 1 -4 -5 आणि 2 प्लस करणार आपण या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज यामध्ये प्लस करणार म्हणजे रोला कॉलम करणार त्याचे रोला कॉलम करणार 3 3 -1 -2 -2 1 -4 -5 आणि 2. ही ॲडिशन घेऊ 3 + 3 6 होतील. 3 + -2 3 - 2 म्हणजे 1 -1 -4 म्हणजे -5 -2 + 3 म्हणजे 1 -2 -2 म्हणजे -4 1 -5 म्हणजे -4 1 -5 म्हणजे -4 -4 -1 म्हणजे -5 -5 + 1 म्हणजे -4 2 + 2 म्हणजे 4. देअरफॉर ए प्लस ए ट्रान्सपोज पहा सिमेट्रिक आहे का? सिमेट्रिक आहे. सिमेट्रिकमध्ये डायगोनलचा काही प्रॉब्लेम नाही कोणतेही एलिमेंट असू द्या परंतु घडी घातल्यानंतर येथून आपण असं फोल्ड केलं तर हा एलिमेंट यावर ओव्हरलॅप होईल हा एलिमेंट याला ओव्हरलॅप होईल आणि हा एलिमेंट याला ओव्हरलॅप होईल. हे इक्वल आहेत बरोबर आहे म्हणजे सिमेट्रिक आहे मॅट्रिक्स आपलं हे. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू ए मायनस ए टी. नाऊ ए मायनस ए टी ही व्हॅल्यू एचं मॅट्रिक्स 3 3 -1 -2 -2 1 -4 -5 2 मायनस ए टी मायनस याचं ट्रान्सपोज मायनस करणार रोला कॉलम करणार 3 3 -1 -2 -2 1 -4 -5 2. देअरफॉर ए मायनस ए टी ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 3 - 3 0 3 मायनस मायनस प्लस म्हणजे +2 3 + 2 म्हणजे 5 -1 मायनस मायनस +4 होतील -1 + 4 म्हणजे 3 -2 -3 -5 -2 मायनस मायनस प्लस -2 + 2 म्हणजे 0. पहा डायगोनल एलिमेंट 0 मिळत आहेत. 1 मायनस 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 प्लस होतील 1 + 5 म्हणजे 6 -4 मायनस मायनस +1 -4 + 1 म्हणजे -3 -5 -1 -6 2 - 2 0. बस क्यू सिमेट्रिक आहे. आता ही व्हॅल्यू काढली आपण ही पण काढलेली आहे बरोबर आहे. येथे पुट करू आपण. देअरफॉर ए इक्वल टू हाफ ए प्लस ए टी ही व्हॅल्यू आहे येथे पुट करू आपण 6 1 -5 1 -4 -4 -5 -4 4 प्लस करणार हाफ ही व्हॅल्यू 0 5 3 -5 0 6 -3 -6 आणि 0. आता काय करू हाफने मल्टिप्लाय करू. हाफने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 ने डिवाइड करायचं. प्रत्येक एलिमेंटला 2 ने डिवाइड करू म्हणजे हे 3 होतील हे 1/3 होतील हे -5/3 होतील बरोबर आहे. हे 1/2 होतील हे 2 ने डिवाइड केलं म्हणजे हे -2 होतील हे -2 होतील
हे -5/2 होतील, हे -2 आणि हे +2, हे प्लस 0 2 ने डिवाइड करू प्रत्येक एलिमेंटला, 0च होईल. 5/2 3/2 -5/2 0 3 3ला 6ला 2 ने डिवाइड केलं म्हणजे 3 होतील, -3/2 हे -3 होतील आणि हा 0. ए मॅट्रिक्स म्हणजे हे मॅट्रिक्स कसं मिळत आहे आपल्याला, सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक. हे मॅट्रिक्स कसं आहे, सिमेट्रिक आहे. पहा, हा एलिमेंट याला इक्वल आहे, 2 ने डिवाइड करायचा आहे म्हणजे 1/2 होतील. हा एलिमेंट याला इक्वल आहे, हा एलिमेंट याला इक्वल आहे, सॉरी 1/5/2 पाहिजे कारण 2 ने डिवाइड करायचं आहे, बरोबर आहे. हा एलिमेंट याला इक्वल आहे, हा एलिमेंट याला इक्वल आहे. एलिमेंट इक्वल असतील तर हे कसं आहे, सिमेट्रिक. डायगोनल एलिमेंट 0 नसेल तरी चालेल सिमेट्रिकमध्ये, परंतु स्क्यू सिमेट्रिकला डायगोनल एलिमेंट 0 पाहिजेत, 0 आलेले आहेत. आणि अशी घडी घातली आपण तर हा एलिमेंट याला अपोजिट आहे, हा एलिमेंट याला अपोजिट आहे, प्लस आहे मायनस आहे, हा प्लस हा मायनस, बरोबर आहे. हा एलिमेंट याला अपोजिट आहे म्हणजे काय, हे कसं आहे, स्क्यू सिमेट्रिक. हे मॅट्रिक्स आहे स्क्यू सिमेट्रिक. पहा मॅट्रिक्स खाली नाव पण लिहा, हे सिमेट्रिक, हे स्क्यू सिमेट्रिक. म्हणजेच आपण काय लिहिणार, देअरफॉर गिवन मॅट्रिक्स ए इज सम ऑफ, कारण दोघांची सम आहे, बरोबर आहे. सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक दोघांची सम आहे, इज सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत, व्हेरीफाय दॅट. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, हे पण व्हेरीफाय करायचं आहे आणि हे पण व्हेरीफाय करायचं आहे. आधी आपण हे व्हेरीफाय करू, हे नंतर व्हेरीफाय करू आपण. आधी हे व्हेरीफाय करू आपण, हे नंतर व्हेरीफाय करू. दोन सब क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चनमध्ये. आधी आपण काय करू, ए बीची व्हॅल्यू काढू, नंतर ट्रान्सपोज घेऊ, नंतर आपण हा मल्टिप्लिकेशन घेऊ. सोल्युशन, आधी ए बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. एचं मॅट्रिक्स दिलेला आहे 2 -1 3 -2 4 1. बीचं मॅट्रिक्स 0 3 -4 2 -1 1. हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. कसा करतात आपल्याला माहिती आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट त्यांचा मल्टिप्लिकेशन ॲड करायचं आपल्याला. 2 × 0 म्हणजे 0, हे -2 होतील. आता हे +1. आता थर्ड कॉलम घेणार, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. 2 × 4 -8 -1, हा मल्टिप्लिकेशन -1. कॉलम संपलेले आहेत, रो चेंज करणार. सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 × 0 0, हा मल्टिप्लिकेशन -4. सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम 3 × 3 9, हे +2 होतील. आता थर्ड कॉलम घेणार आपण, -12, हे -2. थर्ड रो फर्स्ट कॉलम 4 × 0 0, 1 × 2 +2. सेकंड कॉलम घेणार, थर्ड रो सेकंड कॉलम 12, हे -1. आता थर्ड कॉलम घेणार, 4 × -4 -16, 1 × म्हणजे +1. हे कॅल्क्युलेशन करू आपण. हे -2 7 -9 -4 11 -14 2 11 आणि हे -15. ही व्हॅल्यू कशाची आहे, ए बीची. देअरफॉर ए बी इक्वल टू, पहा ए बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, आपल्याला ट्रान्सपोज पाहिजे. देअरफॉर याचं ट्रान्सपोज घेऊ आपण, ए बी ट्रान्सपोज. या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे रोला कॉलम कन्वर्ट करणार आपण. हा जो रो आहे त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करणार.
फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झालेला आहे. सेकंड रोला सेकंड कॉलम कन्वर्ट करणार, हे आपल्याला ट्रान्सपोज मिळणार आहे. या रोला कॉलममध्ये कन्वर्ट करू. 211 - 15. हे झालं याचं ट्रान्सपोज. सपोज 1 नंबर. ही व्हॅल्यू काढली आपण. आता ही व्हॅल्यू काढू. दोन्ही इक्वल आहे का चेक करू आपण. आता बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. बीचं ट्रान्सपोज करायचं आहे. बीचं ट्रान्सपोज म्हणजे रोला कॉलम करणार. 0 3 - 4 2 - 1 1. हा बी नाही आहे, बीचं ट्रान्सपोज आहे. इंटू एचं ट्रान्सपोज, या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज. रोला कॉलम करणार. 2 - 1 3 - 2 4 1. ही व्हॅल्यू काढू. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 0 × 2 0 होतील. 2 × -1 म्हणजे -2. आता सेकंड कॉलम घेणार. 0 × 3 0, हे -2 4 होतील. आता थर्ड कॉलम घेणार. हे 0 होतील. 2 × 1 2. कॉलम संपलेले आहेत. आता रो चेंज करू. फर्स्ट कॉलम 3 × 2 6, हे +1. सेकंड कॉलम 3 × 3 9, हे +2. आता थर्ड कॉलम 3 × 4 12, हे -1. तीनही कॉलम झालेले आहेत. रो चेंज करू. थर्ड रो फर्स्ट कॉलम -8 -1. बरोबर आहे. कॉलम चेंज करणार. -12, हे -2 होतील. आता हा कॉलम -16 आणि हे +1. हे कॅल्क्युलेशन करू. -2 -4 2 7 11 11, हे 11 होतील. -9 -14 आणि हे होतील -15. सपोज हे 2 नंबर. BT × AT. सपोज हे 2 नंबर. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 राईट साईड इक्वल आहेत का. -2 -4 2 7 11 11 -9 -14 -15. राईट साईड इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहेत. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 हे प्रूफ झालेलं आहे. AB याचं ट्रान्सपोज इक्वल टू बीचं ट्रान्सपोज इंटू एचं ट्रान्सपोज. हे प्रूफ झालेलं आहे. आता आपण याच क्वेश्चनमधील सेकंड सब क्वेश्चन सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 13 सब क्वेश्चन सेकंड. आता हे प्रूफ करू आपण. आधी बी एची व्हॅल्यू काढू, नंतर ट्रान्सपोजची काढू. सोल्युशन बी मॅट्रिक्स आहे 0 3 -4 2 -1 1. आणि ए मॅट्रिक्स आहे 2 -1 3 -2 4 1. हा मल्टिप्लिकेशन घेऊ. मल्टिप्लिकेशन कसं करतात हे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट रो आणि कॉलममध्ये 0 × 2 0 होतील. मल्टिप्लिकेशन करून येणारं जे मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर किती मिळेल आपल्याला. याचे रो किती आहेत 2 आणि याचे कॉलम किती आहेत 3. म्हणजे 2/3चं आपल्याला मॅट्रिक्स मिळणार आहे. 2/3 ऑर्डर असणार. हे नवीन मॅट्रिक्स 2/3चं असेल. 2 रो असतील आणि 3 कॉलम असतील. 0 × 2 0 3 × 3 9. हा मल्टिप्लिकेशन -16. आता सेकंड कॉलम घेणार. फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 × -1 0 3 × -2 म्हणजे -6. हे -4 × 1 म्हणजे -4. आता सेकंड रो घेणार आणि हा फर्स्ट कॉलम 2 × 2 4. हे -3 आणि हे 4. आता कॉलम चेंज करणार. -2 हा मल्टिप्लिकेशन +2
हा मल्टिप्लिकेशन +1, हे -7 होतील, 9 - 16 म्हणजे -7, हे -10 होतील, 4 + 4 8 -3 म्हणजे 5, -2 + 2 कॅन्सल होतील म्हणजे +1. ही व्हॅल्यू आहे बी एची. आपल्याला ट्रान्सपोज पाहिजे, याचं ट्रान्सपोज घेऊ. देअरफॉर बी ए याचं ट्रान्सपोज म्हणजे आपण काय करणार, रोला कॉलम कन्वर्ट करणार. -7 -10 5 1. ही व्हॅल्यू सपोज 1 नंबर. याची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. दोन्ही इक्वल येतात का चेक करू आपण. ए ट्रान्सपोज इंटू बी ट्रान्सपोज इक्वल टू एचं ट्रान्सपोज. याचं ट्रान्सपोज लिहायचं आहे, मॅट्रिक्स नाही लिहायचं, ट्रान्सपोज लिहायचं आहे. म्हणजे 2 - 1 रोला कॉलम करणार. 3 - 2 4 1 इंटू बीचं ट्रान्सपोज 0 3 - 4 2 - 1. डायरेक्ट आपण इथे ट्रान्सपोज लिहिलेला आहे. इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 0 0 3 × 3 9 4 × -4 -16. आता कॉलम चेंज करणार. फर्स्ट रो सेकंड कॉलम यांचा मल्टिप्लिकेशन 4 -3 +4. कॉलम संपलेले आहेत, इथे रो चेंज करू. सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 -6 -4. आता सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम -2 +2 आणि हे +1 इक्वल टू हे 7 होतील, हे 8 - 3 5 होतील, -10 3 - 2 म्हणजे 1. सपोज हे 2 नंबर. ही व्हॅल्यू आहे. देअरफॉर 80 × BT 1 and 2 राईट साईड इक्वल आहेत का. -7 पाहिजे. ही व्हॅल्यू -7 येते. राईट साईड इक्वल आहेत. -7 5 -10 1. बरोबर आहे. फ्रॉम 1 and 2 येथे लिहिणार आपण. फ्रॉम 1 and 2 हे प्रूफ झालेलं आहे. बी ए ट्रान्सपोज इक्वल टू ए ट्रान्सपोज इंटू बी ट्रान्सपोज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. इफ ए इक्वल टू मॅट्रिक्स आपल्याला याप्रमाणे दिलेला आहे. कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा शो दॅट. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ए टी म्हणजे ए ट्रान्सपोज इंटू ए. या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज इंटू ए हा मल्टिप्लिकेशन इक्वल आहे आयला. आय म्हणजे काय, युनिट मॅट्रिक्स. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. त्याची ऑर्डर किती येईल, 2/2 येईल, कारण इथे 2/2 ऑर्डर दिलेली आहे. सोल्युशन किंवा प्रूफ लिहा. आपण ही व्हॅल्यू आधी कॅल्क्युलेट करू. ए ट्रान्सपोज इंटू ए इक्वल टू या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज. आधी ट्रान्सपोज काढून घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट लिहू आपण. या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे आपण काय करणार, रोला कॉलम करणार. हा जो रो आहे त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करू. कॉस अल्फा साइन अल्फा. हा जो रो आहे त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करू. साइन अल्फा कॉस अल्फा. या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज आपण लिहिलेलं आहे. बरोबर आहे. त्याला मल्टिप्लाय करायचं आहे एने म्हणजे याच मॅट्रिक्सने. हे मॅट्रिक्स ॲज इट इज कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा आणि हे कॉस अल्फा. हे मॅट्रिक्स म्हणजे याचं ट्रान्सपोज आहे. बरोबर आहे. ए ट्रान्सपोज इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॉस अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा होईल. आता प्लस करणार यामध्ये आपण साइन अल्फा यांचा मल्टिप्लिकेशन साइन स्क्वेअर अल्फा मायनस मायनस प्लस होतील साइन स्क्वेअर अल्फा. बरोबर आहे. कॉलम संपलेला आहे. आता हा कॉलम चेंज करू. रो तोच घेणार आपण. फर्स्ट रो सेकंड कॉलम
कॉस अल्फा साईन अल्फा यांचा मल्टिप्लिकेशन कॉस अल्फा साईन अल्फा किंवा साईन अल्फा कॉस अल्फा. यामध्ये प्लस करणार आपण, परंतु येथे मायनस असल्यामुळे मायनस येईल. साईन अल्फा कॉस अल्फा म्हणजेच कॉस अल्फा साईन अल्फा. मागे पुढे लिहिलं तरी चालते कारण मल्टिप्लिकेशन आहे येथे. आता रो चेंज करू. सेकंड रो हा फर्स्ट कॉलम यांचा मल्टिप्लिकेशन साईन इंटू कॉस म्हणजे साईन अल्फा कॉस अल्फा. बरोबर आहे. त्यामध्ये प्लस करणार आपण, परंतु येथे मायनस आहे. हा मल्टिप्लिकेशन प्लस करणार म्हणजे साईन अल्फा कॉस अल्फा. या दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस साईन ॲज इट इज. आता हाच रो घेणार, परंतु सेकंड कॉलम घेणार. साईन अल्फा साईन स्क्वेअर अल्फा कॉस अल्फा आणि कॉस अल्फा म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस करणार आपण. येथे साईन आणि कॉस या टर्म आहेत. प्रोसेस तीच आहे मल्टिप्लिकेशन करायची, फक्त येथे टर्म वेगळ्या आलेल्या आहेत, नंबर नाहीत. फक्त इथे साईन आणि कॉस याप्रमाणे टर्म आहेत. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू 1 असते. बरोबर आहे. थिटाऐवजी येथे अल्फा आहे. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1. हे मायनसमध्ये आहेत, हे प्लसमध्ये आहेत. कॉस अल्फा साईन अल्फा प्लस हे मायनसमध्ये आहेत म्हणजे हे कॅन्सल होतील 0. हे पण टर्म सेम आहेत, साईन अपोजिट आहेत, कॅन्सल होतील 0. साईन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 इक्वल टू आय. बरोबर आहे. हे काय आहे? युनिट मॅट्रिक्स. डायगोनल एलिमेंट 1 आहेत आणि नॉन डायगोनल 0 आहेत. 2x2 ऑर्डर आहे याची. आय हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.